आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। त्यासाठी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहे। 4 तासासाठी भिजवलेले तांदूळ ग्राइंड करून घेतलेत। खिरीसाठी लागणारे साहित्य: खोबऱ्याचा कीस, विलायची पावडर, ड्राय फ्रूट्स आणि साखर गरजेनुसार। साईडला पाणी उकळत ठेवले आहे। आपले 1 वाटी तांदूळ आहे त्यामुळे 2 वाटी पाणी उकळत ठेवायचं। त्यानंतर बारीक गॅस करून हळूहळू त्या तांदळाची पेस्ट ॲड करून घ्यायची आणि त्याला हलवत राहायचं। त्याच्या विठुळ्या होऊन द्यायच्या नाही, कंटिन्यूअस हलवत राहायचं कमी गॅसवर। साधारण 10 मिनिट कमी गॅसवर शिजवून घ्यायचं। तांदूळ 10 मिनिट शिजवून घेतले। आता त्याच्यात आपण 1 मोठी वाटी दूध ॲड करू। दूध ॲड करून हलवून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स आपल्याला साईडला तुपात तळून घ्यायचे आहे। ते आता खिरीमध्ये ॲड करायचे। त्यानंतर खोबऱ्याचा कीस ॲड करून घ्यायचा। त्यानंतर चवीपुरती साखर। ते सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। खीर तुम्हाला जर घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही वरून दूध ॲड करू शकता। लास्टला खीर शिजल्यानंतर विलायची पावडर ॲड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।